ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मंडळी सायली ही अर्जुनला सांगत असते की ती प्रतिमा आत्या यांना दवाखान्यात नेणार आहे, जेणेकरून त्यांना जुने काही सर्व आठवेल व त्या नीट होतील. परंतु अर्जुन हा सायलीला सांगायचा प्रयत्न करत असतो की प्रिया ही खरी तन्वी नाहीये, परंतु सायली मात्र त्याचं काही ऐकत नाही आणि त्याला तिथून निघून जायला सांगते. अर्जुन अनेक प्रयत्न करतो, परंतु सायली त्याचं काहीच ऐकायला मागत नाही. नंतरला थोड्या वेळाने सायली ही अर्जुनला सांगते की मी सर्वांना ही गोष्ट सांगितलेली आहे की मी प्रतिमा आत्याला दवाखान्यात नेणार आहे. नंतरला प्रिया ही सायलीला प्रतिमा आत्याला दवाखान्यात नेणार आहे हे कळताच प्रतिमाला आत्याला जाऊन सांगते की तू सायलीसोबत जाऊ नको. सायली ही तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेणार आहे आणि तिथे तुझ्यावरती डॉक्टर काही करू शकतात, त्यामुळे तुला शॉक झटके असे तुला लागून तुझ्या अंगाला त्रास होऊ शकतो व तुला अजून काही त्रास होऊ शकतो, त्यामुळे तू तिच्यासोबत जाऊ नकोस. परंतु प्रतिमा आत्याला प्रियावरती काहीच विश्वास नसतो. प्रतिमा आत्या ही प्रियाचं काही ऐकत नाही आणि तिच्याकडे दुर्लक्ष करते. नंतरला अर्जुन हा लॅपटॉपवरती काम करत असतो. त्या दरम्यान सायली ही बेडवरती झोपलेली असते. सहज बघता बघता तो पाहतो की जी तुळशीपत्राची खून जी त्याला तन्वीच्या पायावर बघायची असते ती त्याला सायलीच्या पायावर दिसते आणि आजच्या ट्विस्टमध्ये त्याला समजणार आहे की सायली हीच खरी तन्वी आहे आपली आणि प्रिया ही तन्वी नसून ती कोणतरी दुसरीच आहे आणि तिचा या घरात येण्याचं काय कारण हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा.